नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण की याच्या अगोदर जे आपले सध्या म्हणजे व्हिडिओ झालेले होते होमगार्ड भरती संदर्भातले वगैरे, तर त्यामध्ये तुम्हाला अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने माहितीसुद्धा सांगितलेली आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने वेगवेगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता, तो खूप म्हणजे त्याला जरा कालावधी झालेला आहे आणि मध्ये थोडासा गॅप सुद्धा पडलेला आहे मित्रांनो. कारण थोडंसं वैयक्तिक काम असल्यामुळं मला व्हिडिओ बनवता आलेला नाहीये. तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणतीही माहिती बनवली तर ती माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजचा विषय असणार आहे पुनर्नोंदणीचा अर्ज. जो आता जेवढी पण आता मुंबई होमगार्ड भरती झाली किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे पण 9,9,500 जे काही जागा होमगार्ड भरती संदर्भात भरण्यात आलेले होते, तर त्यामध्ये काय झालेलं आहे, जुन्या मुलांना कसं जे जुने होमगार्ड सदस्य आहेत, तर त्यांना म्हणजे होमगार्ड जवान आहेत, त्यांना माहीतच आहे की बाबा आपल्याला पुनर्नोंदणी कशा पद्धतीने करून घ्यायची असते. आणि आता जे नवीन झालेले आहेत, त्यांना याबद्दल काहीच माहिती नसते. तर हा व्हिडिओ सर्वांसाठी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 50,000 ते 48,000 होमगार्ड जवानांची संख्या आहे. त्यामुळं त्यापैकी कितीतरी होमगार्ड जवान काय होतात, की 3 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांना माहितीच नसते. आता मध्ये काही 1-2 घटना झाल्या होत्या, की बाबा त्यांनी कसं त्यांना माहीतच नाही, की 3 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला पुनर्नोंदणी करून घ्यावी लागते तर. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला विनंती आहे, की पुनर्नोंदणी ही अतिशय महत्त्वाची असते. पुनर्नोंदणी झाल्याशिवाय तुम्हाला म्हणजे कंटिन्यू पुढील 3 वर्ष तुम्हाला भेटले जात नसतात. त्यामुळे तुम्हाला पुनर्नोंदणी ही अतिशय महत्त्वाची असते. आता याच्यामध्ये पुनर्नोंदणीचा अर्ज आहे, तो कशा पद्धतीने आहे, त्याची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहे आणि यावरून तुम्हाला म्हणजे संपूर्ण माहिती लक्षात ठेवायची आहे. पुनर्नोंदणी ही दर 3 वर्षांनी होमगार्ड म्हणजे जवानासाठी कंपल्सरी आहे. जोपर्यंत म्हणजे ह्याच्यावर अजून पुढचा जो काही निर्णय होत नाही, तुम्हाला यावरच म्हणजे 3-3 वर्षानंतर आपल्याला पुनर्नोंदणी करून घ्यावी लागत असते. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, आणखीन वेळा सांगतो. आणि जे पण काही आपले होमगार्ड बांधव आहेत, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, कारण की त्यांच्यापर्यंत सुद्धा ही नवीन माहिती पोहोचू द्या. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये तुमचं उजव्या साईडला फोटो लावून घ्यायचा आहे आणि 1 नंबरला अर्जदाराचे नाव असणार आहे, सनद क्रमांक असणार आहे, जन्मतारीख असणार आहे आणि भरतीचा दिनांक असणार आहे. तुम्ही कोणत्या तारखेला भरती झाला तो. ठीक आहे. आता त्याखाली बघा होमगार्ड नोंदणीचा कालावधी लिहून घ्यायचा तुम्हाला. जिल्हा स्तरावरील प्राथमिक शिबिर तुम्ही त्याचा कालावधी लिहायचा तुम्हाला. जिल्हा स्तरावरील उजळणी प्रशिक्षण शिबिर झालं असेल त्याचा कालावधी लिहून घ्यायचा आहे. मागील 3 वर्षातील साप्ताहिक कवायती उपस्थितीची टक्केवारी काय असेल ती सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला नोंदवून घ्यायची आहे. मागील 3 वर्षात बंदोबस्त उपस्थिती टक्केवारी त्याची सुद्धा टक्केवारी 3 वर्षातील. मी प्रमाणित करतो की मागील 3 वर्षात माझ्या विरुद्ध न्यायालय, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी कोणतीही प्रक्रिया, गुन्हा चालू आहे किंवा नाही, याबद्दलचा सुद्धा तुमचा अभिप्राय याती लिहायचा आहे. माझ्या विरुद्ध सध्या सध्या शिस्तभंगाची कार्यवाही आहे किंवा नाही. आहे असेल तर आहे, नाही असेल तर नाही. हे अशा पद्धतीने तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे. वरील माहिती ही खोटी आढळल्यास माझी पुनर्नोंदणी आपोआप रद्द होईल. जो पण काय आता खाली काय होमगार्डची स्वाक्षरी म्हणतात. होमगार्ड बांधवाची इथं स्वाक्षरी करून घ्यायची आहे. खाली दिनांक आहे, सनद क्रमांक टाकायचा आहे, पथक टाकायचा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. खालचं जे काही माहिती आहे मित्रांनो, ही कार्यालयीन माहितीसाठी असते. त्यामुळे ठीक आहे. जे पण काही आता तुम्हाला मी माहिती सांगितलेली अशा पद्धतीनं तुम्हाला हा संपूर्ण अर्ज भरून आपलं जे काही जिल्हा म्हणजे होमगार्ड कार्यालय असते तिथे नेऊन तुम्हाला हे अर्ज तिथे जमा करायचा आहे. ठीक आहे. आणखीन जर तुम्हाला काही म्हणजे शंका वगैरे असेल, काही माहितीची अडचण येत असेल, तर आपला कमेंट बॉक्स तुम्हा सर्वांसाठी ओपन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मनातील शंका, जे पण काही प्रश्न असतील ते तिथं तुम्ही डायरेक्टली तिथं तुम्ही मांडू शकता. कारण की तुम्हाला त्या प्रत्येक शंकेचं आणि प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलकडून मिळालं जाईल मित्रांनो. ठीक आहे. माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर आणखीन वेळा आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.